श्रोते हो नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत कल्पवृक्ष नारळ या पिकाविषयी. त्यासाठी आज आपल्या सोबत आहेत कृषी तंत्र निकेतन देवगडचे प्राध्यापक विनायक ठाकूर सर. त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत नारळाच्या जाती, त्याची लागवड, खते, पाणी आणि एकंदर व्यवस्थापन कसं करावं याविषयी. ठाकूर सर, आमच्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. सुरुवातीला आमच्या श्रोत्यांना सांगा की नारळ पिकाला कल्पवृक्ष असे का म्हणतात आणि या पिकाकडे आपण कसं पाहता. बघा, कल्पवृक्ष या शब्दाचा अर्थ काय? कल्पवृक्ष म्हणजे इच्छित मनोकामना पूर्ण करणारा. आणि नारळ खरोखरच देतं, कारण माणसाला लागणाऱ्या गरजा, त्याच्यामध्ये अन्न असू दे, वस्त्र असू दे, निवारा असू दे, जे काय सगळ्या गरजा मूलभूत आहेत त्या नारळाकडून पूर्ण होतात, म्हणून त्याला कल्पवृक्ष आपण म्हणतो. तर विचार करा की नारळाचं आपण खोबरंच खातोय, करवंट्यापासून बऱ्याचशा वस्तू बनवतोय, झावळ्यापासून घरं बनवतोय, प्रत्येक पार्टपासून आपण काही ना काही वस्तू बनवतो. अशा जवळजवळ 40 प्रकारच्या वस्तू आपण नारळापासून बनवतोय आणि म्हणून त्याला तो कल्पवृक्ष म्हणतात. आणि या पिकाकडे जर आपण समजा बघायला गेलो तर हे नगदी पीक आहे, कारण दर महिन्याला एक घड येतोय ना त्याचा. त्यामुळे दर महिन्याला एक घड येत असल्यामुळे त्याला दर महिन्याला उत्पन्न मिळतं. असं कुठलं दुसरं पीक नाही की जे महिन्याला एक घड मिळणार. बाकीच्या जी पिकं आहेत ती वर्षाला एकदाच यील्ड मिळतं त्याचं. फक्त नारळाला महिन्याला एकदा एक घड मिळतो. एकंदर नारळाच्या झाडापासून, त्याच्या खोडापासून, त्याच्या झावळापासून म्हणजे सर्वच घटकांचा उपयोग मानवाला आवश्यक त्या गोष्टी पुरवण्यासाठी होत आहे. सर, नारळाची नवीन बाग लावताना ह्या लागवडीचं व्यवस्थापन कसं करावं. बघा, नारळ हा जवळजवळ 80 ते 100 वर्ष जगतो. म्हणून आपण त्याला म्हणतो जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. म्हणजे माणसाच्या सोबतीला पण आहे आणि माणूस मेल्यानंतरही राहतो. जवळजवळ 3 पिढ्या राहत होतं. त्यामुळे 25 वर्षाची 3 पिढी बघितली तर 25-75 म्हणजे जवळजवळ 75 ते 100 वर्ष नारळ जगतो. आणि ह्या नारळाला 100 वर्ष एका जाग्यावर असतो, म्हणून त्याचं व्यवस्थापन उत्तम करणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे खड्ड्याचा. बघा, विचार करा, जर उत्तम खड्डा असेल, आता तुम्ही म्हणाल मग नारळाला खड्डा केवढा पाहिजे. एकंदरीत भौगोलिक स्थितीनुसार लागतं. उदाहरणार्थ, नारळाला जमीन जर नरम असेल, मऊ असेल तर त्याला छोटा खड्डा चालतो, म्हणजे 3x3चा चालतो. पण दगडाची जमीन असेल तर ब्लास्टिंग करून त्याला 6x6चा खड्डा लागतो. त्यामुळे एकंदरीत भौगोलिक स्थिती आणि जमिनीचा प्रकार याच्यानुसार नारळाला खड्डा पाहिजे. तरी पण पुस्तकानुसार जवळजवळ 1 मीटर रुंद, 1 मीटर खोल, 1 मीटर लांब अशा चौरसमध्ये नारळाची लागवड केली जाते. त्याच्यानंतर माती परीक्षण करणं गरजेचं आहे, पाणी परीक्षण करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिली खत व्यवस्थापन आहे, त्यामध्ये सेंद्रिय आहे, रासायनिक आहे. त्याच्यानंतर लागवडीची पद्धत आहे, लागवडीचा प्रकार आहे, जातीचं नियोजन आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी लागवडीमध्ये येतात. आपण स्टेप बाय स्टेप पुढे घेऊया. तर या लागवडीचा विचार करत असताना एक बाग तयार करायची किंवा व्यावसायिक उत्पन्न घ्यायचं या दृष्टीने कोणत्या प्रकारच्या जमिनीची निवड करावी. निवड करताना सगळ्यात पहिली निकष त्याचा आहे काय, की पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे. निचरा म्हणजे काय, टाकलेलं पाणी हे जमिनीत जिरायला पाहिजे, पाणी साचून राहता कामा नये. हा एक पहिला निकष आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये एक दुसरी अडचण अशी येते की सामूचं परीक्षण पहिलं करणं गरजेचं आहे. जर त्या जमिनीचा सामू 6च्या खाली आणि 8च्या वरती असं जर असेल तर त्यामध्ये जमिनीमध्ये अडचण येते नारळ पिकाच्या वाढीसाठी. म्हणून सामू उत्तम असणं गरजेचं आहे. मग सामू जर कमी जास्त असेल तर काय करायचं, 6च्या खाली असेल तर चुना मिक्स करायचा, म्हणजे ज्याला कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणतो. 8च्या वरती असेल तर जिप्सम मिक्स करायचा, त्याला म्हणतात कॅल्शियम सल्फेट म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण बऱ्याचशा गोष्टी नियोजनानुसार करू शकतो. ज्या गोष्टीची जी अडचण आहे त्यानुसार आपल्याला बऱ्याच आपण करणं गरजेचं आहे. की ज्यावेळी तुम्ही संजीवकांचा वापर करताय किंवा जिप्सम म्हणजे थोडक्यात कॅल्शियम सल्फेटचा वापर करताय, त्यावेळी त्या मात्रा माती परीक्षण केल्याशिवाय करू नये. नाही तर जर डोस जास्त झाला तर त्याला परत उत्पादनामध्ये परिणाम येतो. आता त्याच्या परीक्षणामध्ये 2 प्रकार येतात. पहिलं म्हणजे माती परीक्षण आणि दुसरं आहे पान परीक्षण, म्हणजे त्याला लिप अनालिसिस म्हणतात. लिप अनालिसिस केल्यानंतर आपल्याला काय समजतं की झाडामध्ये कुठली अडचणीचे खतं कमी आहेत किंवा कुठली जास्त आहेत. मग त्यानुसार डोस द्यायचा, कारण एखादा डोस डबल जर झाला तर झाडाच्या वाढीवर परिणाम तर होतोच, पण त्यावर उत्पन्नावर होतो. त्यामुळे अभ्यास केल्याशिवाय कुठल्या गोष्टी करू नये. त्यामुळे बेसिक अभ्यासाची गरज आहे. जमिनी निवडीबरोबरच नारळाच्या विविध जातींसाठी माडांमध्ये किंवा 2 झाडांमध्ये किती अंतर असावं.
बघा, एकंदरीत जर महाराष्ट्राचा विचार केला तर प्रत्येक जण कशासाठी झाडं लावतो त्याच्यावर डिपेंड आहे. उदाहरणार्थ बघा, एखाद्या शेतकऱ्यांनी म्हटलं नाही माझ्या दारासमोर 2 ओळीतच लावायचं असेल तर तुम्ही 10 फूट अंतर ठेवलं तरी चालू शकतं. पण तीच जर चौरसमध्ये करत असाल तर सात्रिक 21 फूट पाहिजे. मग कुणासाठी? तर डॉर्फसाठी वेगळं, सेमी डॉर्फसाठी वेगळं, टॉयलसाठी वेगळं. तुम्ही कुठली जात निवडताय, तुमच्या जमिनीचा प्रकार कसला आहे आणि तुम्ही कशा स्वरूपात लावताय, या तिघांवर तुमच्या लागवडीचं अंतराचं वर डिपेंड आहे. आता तुम्हाला पहिली गोष्ट अशी सांगतो की समजा बाणावली सारखी उंच जात निवडली तर बाणावली सारखी जात जर आहे तर जवळजवळ 25 फुटांनी चौरसमध्ये लागवड करायचं आहे. पण तीच जर गंगावडम सारखी तुम्ही जात निघाली किंवा डीटी सारखी जात निवडली तर ती तुम्हाला सात्रिक 21 फुटावर लावू शकताय. आणि जर तुम्हाला वाटत असेल नाही मला फक्त पाण्यासाठीच लावायची आहे, मग पाण्यासाठी तुम्ही समजा लोटन किंवा चौगाट ग्रीन सारखी जात निवडली तर ती 15 फुटांनी सुद्धा तुम्ही लागवड करू शकता. पण कधी हलक्या जमिनीमध्ये, भारी जमिनीमध्ये आणखी 1 ते 2 फुटांनी वाढतो. त्यामुळे पुस्तकातील जे अभ्यास आहे किंवा लिखाण आहे हे आणि प्रॅक्टिकल याच्यामध्ये थोडासा तफावत असतो. त्यामुळे तुम्ही कशासाठी लावताय, कुठे लावताय आणि कधी लावताय, कुठल्या वातावरणात लावताय, या सगळ्यांवर लागवड अंतर महत्वाचं आहे किंवा लागवडीचं अंतर ठरलं जातं. नारळ लागवडीसाठी रोपांची निवड कशी करावी? बघा, रोपांची निवड खूप कारण असतात केली जाते. आता उदाहरण बघा, एखाद्याला नारळ लागवड करायची आहे आणि तो समजा कोकणातला आहे असं पकडूया, पण त्याला नारळ लावायचा आहे समजा फक्त पाण्यासाठी, मी फक्त शाळी विकणार, हा त्याचा उद्देश. ज्याचा उद्देश जो आहे त्याच्यानुसार होतं. उदाहरण बघा, त्यांनी जर शहाळ्यासाठी लागवड जर करायला गेलो आणि जर जात निवडायचं असेल तर मार्केटमध्ये 4 जाती आहेत. त्यामध्ये चौगाट ग्रीन आहे, त्याच्यानंतर लोटन म्हणून आहे, त्याच्यानंतर ग्रीन डॉर्फ आहे, त्याच्यानंतर येलो डॉर्फ आहे, त्याच्यानंतर ऑरेंज डॉर्फ आहे. ह्या जाती फक्त पाण्यासाठी. समजा एखाद्याला ॲग्रोटुरिझम जर करायचं असेल तर लोटन, चौगाट ग्रीन, बोना डॉर्फ, ऑरेंज डॉर्फ, येलो डॉर्फ, सिलोन, हजारी, कोलंबस अशा जाती लावू शकतो. एखाद्याला फक्त पाणी आणि खोबरं 2 in 1 पाहिजे, फक्त एकच त्याला हे इंटेन्शन नाही आहे, त्यासाठी त्याच्यामध्ये डीटी आहे, गंगाबोडम आहे, प्रताप आहे. समजा घरगुती लागवडीसाठी एखाद्याला करायचं असेल तर तो ऑरेंज डॉर्फ करू शकतो, गंगाबोडमही लावू शकतो, डीटी पण लावू शकतो आणि बाणावली पण लावू शकतो. म्हणजे ते त्याच्यानुसार. आणि सगळ्यात 5वा एक प्रकार आहे कल्परस, म्हणजे ज्याला आपण माडी म्हणतो. त्याच्यासाठी असेल जर एखाद्याला लागवड तर तुम्ही मग लक्षद्वीप लावू शकताय, टीडी लावू शकताय आणि बाणावली. म्हणजे ज्या पर्पजने तुम्ही तुमचं इंटेन्शन असेल त्यानुसार तुम्ही जाती निवडायला पाहिजे. त्यामुळे पुस्तकानुसार जर तुम्ही म्हणाल तर ते म्हणणार की 2 जाती, कारण विद्यापीठाच्या शेड्यूलला 4च जाती आहेत फक्त लावा. पण जर आज ओव्हरऑल अभ्यास महाराष्ट्राचा केला तर जवळजवळ आजच्या घडीला महाराष्ट्रात जवळजवळ 23 ते 24 जातींची लागवड केली जाते वेगवेगळ्या कारणास्तव. सर, नारळ लागवड केल्यानंतर पहिले 3 वर्ष पाणी आणि खतांचं व्यवस्थापन कसं करावं? बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, पहिल्या 3 वर्षापेक्षा पहिल्या 1 वर्षाचं नियोजन हा महत्वाचा विषय आहे. पहिला दुसऱ्या वर्षाचं थोडं कमी असतं, पण पहिल्या वर्षी नियोजन जेव्हा करतो तेव्हा आपण एक रोप लावतो ते 1 वर्षाचं असतं किंवा 2 वर्षाचं असतं, काही जण 3 वर्षाचं पण लावतात. कारण त्यावेळी त्याची पानं एकत्र जोडलेली असतात आणि ही जोडलेली पानं असतात ही स्वतंत्र न झाल्यामुळे सनस्ट्रोक हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे तिथं. त्यामुळे पहिली गोष्ट तुम्हाला अभ्यास करायचा आहे, नारळ लावतो त्याच्यानंतर सप्टेंबर नंतर त्याला सावली करणं गरजेचं आहे. ती दक्षिण बाजूने, प्युअर दक्षिण नाही, दक्षिणेची पश्चिम बाजू, कारण पूर्व आणि पश्चिम याच्यामध्ये दक्षिण येते आणि दक्षिणेची पश्चिम बाजूमध्ये उन्हाची गरज, सावलीची गरज आहे. कारण झाडाला डोक्यावरच्या उन्हाचा कधीच त्रास होत नाही, साईडच्या उन्हाचा त्रास होतो. त्यामुळे साधारण 2.5 नंतर ते 4.5 पर्यंत येणारं ऊन हे त्याला सांभाळायला पाहिजे. आता तुम्ही म्हणा लागवड करताना काय करायचं, काळजी घ्यायची. पहिला मुद्दा असा आहे की त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला कोकोपीटचा वापर करायचा आहे. 3 ते 4 किलो, 5 किलो पर्यंत झालं तरी चालू शकतो. त्याच्यानंतर सगळ्यात दुसरी गोष्ट काय, सगळ्या झाडांसाठी सिंगल सुपर फॉस्फेट हे एक खत जे आहे मुळवाढीसाठी आहे ते सगळ्यांना 1 ते 1.5 किलो तुम्हाला द्यायचंच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय द्यायचं आहे तर 10 ते 20 किलो पर्यंत शेणखत. ते तुमच्याकडे जेवढं असेल अवेलेबल त्याच्यानुसार आहे. काही जण शेणखत देतील, काही गांडूळ खत देतील, काही लेंडी खत देतील, कोण लिप मोल्ड देतील, कोण कंपोस्ट देतील, जे तुमच्याकडे आहे त्यानुसार द्या. तदनंतर काय, लागवडीनंतर तुम्हाला एक साधारण 15 ते 20 दिवसांनी वाढीचं जे खत आहे त्याला 1846 ज्याला DAP म्हटलं जातं ते देणं गरजेचं आहे. आणि तदनंतर तुम्ही साधारण 3 महिन्याच्या अंतराने परत देणं, म्हणजे 2दा देणं. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे डोस द्यायचे आहे ते पाण्यास्वरूपात, पाण्यातून किंवा तुम्ही ग्रॅन्युअलमध्ये देऊ शकता. त्याचप्रमाणे प्रत्येक झाडाला मरू नये, सुई मरू नये, कारण सुई मरणं हा एक कॉमन रोग आजार आहे कधी लहान रोप असताना. त्याच्यासाठी COC म्हणजे कॉपर ऑक्झिक्लोराइडची ड्रिंचिंग किंवा फवारणी देणं तोही गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मुळं वाढण्यासाठी त्याला ट्रायकंटेनॉल आणि ह्युमिक ॲसिड या 2 गोष्टींची गरज, असं शेड्यूल टोटल वर्षाचं बसतं. दुसऱ्या वर्षी ह्याच्यात एवढं देणं गरजेचं
द्यायचं नाही. दुसऱ्या वर्षी आपल्याला द्यायचं आहे का, तर जवळजवळ 20 ते 25 किलो शेणखत, त्याच्याबरोबर द्यायचं आहे मिश्र खत. त्याच्यामध्ये 19-19 द्या, 10-26-26 द्या, चालू शकतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला द्यायचं आहे की एखादं कीटकनाशक, त्याच्यामध्ये व्हॉलिडॉन द्या, लिंडेन पावडर द्या का वाळवीनाशक म्हणून काम करतं, एवढ्याचा डोस द्यायचा आहे. आणि खताच्या मात्रा वर्षातून 3दा शक्यतो दिल्या तर उत्तम, अशा पद्धतीने. आणि हाच डोस तिसऱ्या वर्षी थोडासा 25% वाढवायचा. विषय संपला. 3 वर्षाच्या नियोजनामध्ये पहिलं वर्षाचं नियोजन महत्वाचं आहे. एकदा झाड वाढीला लागलं की नंतर मग ते थांबत नाही आणि मग जोमाने वाढतं. खतांच्या व्यवस्थापनाबरोबर पाणी कोणत्या पद्धतीने द्यावं? बघा, पाणी हा महत्वाचा, कारण नारळ हे बागायती आहे. बागायती पिकाला पाण्याची गरज आहे आणि पाणी नाही दिलं तर झाड वाढणार नाही, वाढ चुकणार, उत्पादन देणार नाही. सगळ्या गोष्टी पाण्यावर डिपेंड आहेत. आता पाणी देताना काय करायचं, तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत पाण्याची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे. ऑक्टोबर नंतर तुम्हाला पाण्याची खरी गरज आहे. आता हे पाणी देताना 3 प्रकारे देऊ शकतो आपण. पहिलं म्हणजे उथळ पाणी, म्हणजे ज्याला मोकाट सिंचन पद्धत म्हटलं जातं, अळीची बांगडी पद्धतीने. ज्याच्याकडे भरपूर मुबलक पाणी आहे त्यांनी अशा पद्धतीने द्यावं. दुसरी पद्धत जी आहे ती ड्रीप इरिगेशन, म्हणजे त्याला ठिबक सिंचन आपण म्हणतो. ठिबक सिंचन जे पाणी आपण देतो ते तुम्हाला काय करतं, बबलरच्या साह्याने प्रत्येक झाडाला 4 ते 6 लिटर एका बबलरकडून, असे 2, म्हणजे दिवसाला 8 ते 10 लिटर पाणी आपण देतो. तिसरी जी पद्धत आहे डिफ्युजर पद्धत. याच्यामध्ये काय केलं जातं की जर बबलर पद्धतीपेक्षा, म्हणजे ठिबक सिंचन पद्धतीपेक्षा डिफ्युजर पद्धतीमध्ये पाणी दिल्यानंतर आणखी निम्मे लागतं. म्हणजे 10 लिटर पाणी जर समजा ठिबकने देत असतो तर आपण 5 लिटरमध्ये सुद्धा आपल्या झाडाची गरज भागू शकते. आणि चौथी पद्धत जी आहे, ज्यांच्याकडे माळ रानावर लावायचं आहे नारळ आणि पाणी कमी आहे, अशा टेवाल्याने कोकोपीट वापरून त्याच्या माध्यमातून पाणी द्यायचं. म्हणजे कोकोपीट काय करतं, हवेतलं पाणी शोषतं आणि झाडाला देतं आणि वापसा स्थिती उत्तम मांडतं. आणि ह्या कंडिशनने जर समजा तुम्ही लागवड केली तर वेगवेगळ्या अशा पद्धतीने करू शकता. त्यामुळे शेतकऱ्यांचं एक मत कसं, की ज्या पद्धतीने शेतकऱ्याकडे पाणी उपलब्धता आहे त्यानुसार ह्या कुठल्याही पद्धतीचा त्याने अवलंब करावा, जेवढी जी सोयीस्कर व्हावी. कारण एका गोष्टीला समजा उदाहरणार्थ मोकाट पद्धत ही सोपी आहे पण पाणी जास्त लागतं, पण ठिबक सिंचन ही सोपी आहे पण त्याच्यामध्ये पैसे जास्त लागतात. म्हणजे अशा प्रत्येकाच्या काही फायद्याबरोबर एक तोटा पण असतो, आर्थिक असेल किंवा इतर मेहनतीचं असेल. तर ह्या गोष्टीचा अभ्यास करून शेतकऱ्याने पाणी द्यावं. शेतकऱ्यांनी आपल्याकडील पाण्याची स्थिती आणि खर्च याचा विचार करून पाण्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. सर, नारळ लागवडीनंतर साधारण फळधारणा होण्यासाठी किती कालावधी लागतो? बघा, इथं पण वेगळं वेगळं आहे. उदाहरण एखाद्याने डॉर व्हरायटी लावली, बुटकी व्हरायटी. ही बुटकी व्हरायटी जी आहे ही तुम्ही जर लागवड केल्यानंतर 3ऱ्या वर्षापासून उत्पन्न द्यायला सुरुवात होतं. पण तीच जर समजा त्यांनी सेमी डॉर लावली, ज्याच्यात खोबरं पण आहे आणि पाणी पण, ह्या दुहेरी उद्देशाने लावत असाल तर ती व्हरायटी 3ऱ्या वर्षाला मोहर यायला सुरुवात होत नाही, ते 4थ्या वर्षी लावतं किंवा 5व्या वर्षीपर्यंत. एखादा शेतकरी म्हणत असेल नाही मला स्थानिक व्हरायटी लावायची आहे, गावठी लावायची आहे, बाणावली लावायची, तर ती 5व्या किंवा 6व्या किंवा 7व्या वर्षापर्यंत उत्पन्न देतं. त्यामुळे शेतकरी कुठली व्हरायटी लावतो त्याच्यावर त्याचं उत्पन्न त्या वर्षापासून चालू होतं. त्यामुळे योग्य जात निवडा, ज्याला जे आवडते, ज्या इंटेन्शनने किंवा ज्या त्यांच्या उद्देशाने तुम्ही जी जात लावताय त्यानुसार तुम्हाला उत्पादन मिळतं. एका झाडापासून वर्षाला साधारणतः किती उत्पन्न मिळतं? बघा, पुस्तकानुसार म्हणतात 100 ते 120 नारळ मिळतात, पण वस्तुस्थिती वेगळी आहे. वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही कुठली व्हरायटी लावताय त्यानुसार उत्पादन मिळतं. आता बघा, जर एखाद्याने बाणावली लावली तर 100 ते 120 नारळ मिळतात, व्यवस्थापन उत्तम असेल तर. पण जर समजा त्यांनी टीडी लावली तर ती साधारण 150 ते 180 पर्यंत नारळ मिळतात. समजा ते गंगाबोडम लावली ते 180 ते 200 नारळ मिळतात. पण सरासरी आम्ही सांगताना म्हणतो ते 150 ते 250 ह्या रेंजमध्ये तुम्हाला नारळ मिळतात वर्षाला. सर, आपण बघतो की बरेच व्यावसायिक नारळ लावणारे, नारळाची वाढ होते, 4 वर्ष त्यांची ग्रोथ योग्य पद्धतीने होत असते, पण त्यानंतर ज्यावेळी माड योग्य वाढीस लागतं त्यावेळी अचानक कीड लागणे हा प्रकार दिसून येतो. मग एखाद्या माडाला कीड लागली आहे ही कशी ओळखायचं, त्याचे लक्षण काय असतं? बघा, नारळासाठी प्रमुख 2 किडे आहेत, ज्याला गेंड्याभुंगा म्हणतात आणि सोंड्याभुंगा. गेंड्याभुंगा हा काळा असतो, त्याच्या नाकावर शिंग असते म्हणून त्याला गेंड्याभुंगा म्हणतो. आता हा दुसरा आहे तो सोंड्याभुंगा, तो असतो लाल आणि त्याचा सोंड असते साधारण आपल्या एखाद्या छोटी साधारण 1 सेंटीमीटरच्या आकाराची सोंड असते त्याला, म्हणून त्याला सोंड्याभुंगा म्हणतात. आता हे दोन्ही जे प्रकार आहेत भुंग्याचे आहेत ते अतिशय खतरनाक आहेत आणि ते जर कंट्रोलमध्ये तुम्ही नाही आणले तर नारळ तुमचा हातातला जाऊ शकतो. कारण काय, तर नारळाला पहिली गोष्ट त्याला फांदी येत नाही.
त्यामुळे एकच त्याला सेंटरचा शेंडा असतो. आता हा शेंडा असल्यामुळे काय होतं की त्याला जर तो कोंब खाल्ला तर नारळ मरतो तिथे आणि आपल्याला समजतं 1 वर्षानंतर, लगेच कळत नाही. त्यामुळे काय विषय असतो की जर समजा तुम्ही नारळाला मुंगा लागला तर त्याची काही लक्षणं दिसतात. आता ती लक्षणं काय, जर शेतकरी अभ्यासक असेल तर लगेच ओळखतो. त्यामध्ये पहिलं त्रिकोणी आकाराचे पानं खाणं, त्याच्यानंतर त्याच्या खोडावर हात मारता डबडब आवाज येणं, त्याच्यानंतर खोडातून चिकट स्त्राव निघणं, त्याच्यानंतर सुईमध्ये छिद्र दिसणं, त्याच्यानंतर आपण टेटेस्कोप किंवा साधा कान लावला तर त्या कानाने आपल्याला ऐकायला येतं की आतमध्ये भुंगा आहे की नाही. पण ह्याच्यासाठी अभ्यास लागतो. लक्षात काय. त्यामुळे शेतकऱ्यांनी साध्या आणि सोप्या पद्धतीने अभ्यास करावा. आता त्याच्यावर सगळ्यात उपाय पण योग्य आहेत. बघा, काही वेळा आपण फोरेमॅन ट्रॅप लावतो, कामगंध सापळे ज्याला म्हणतो ते लावतो. काही वेळा आपण काय करतो की त्याला स्टेमफीड सारखं इंजेक्शन लावतो, जेणेकरून 24 तासामध्ये तो मुंगा पोटातून मरतोय. काही वेळा आपण काय करतो, ती वरती फोरेट सारख्या पावडर टाकतो. काही वेळा आपण काय करतो, डांबर गोळ्या टाकतो, काही वाळूला टाकतो. असे बरेचसे जवळजवळ नाही म्हटलं तर 10 ते 15 उपाययोजना आहेत यांना कंट्रोल करण्यासाठी. आणि हे जर कंट्रोल नाही केलं तर नारळ पूर्णतः निकामी होऊ शकतो किंवा मरू शकतो. आणि कधी कधी असं असतं 20, 25, 30 वर्ष वाढलेला नारळ अचानक या मुंग्यामुळे पूर्ण नाहीसं होतं आणि 20 वर्षाची मेहनत आपली फुकट जाते. आणि ती होऊ नये म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे. आणि ही जर काळजी योग्य तुम्ही जर घेतली तरच नारळ तुमचा वाचू शकतो. सर, ज्या झाडाला 20 ते 25 वर्ष झालेली आहेत, वाढ चांगली आहे, अशा झाडांसाठी खते कशी द्यावीत? बघा, जर उत्पादनाचं खतं वेगळी आणि वाढीची खतं वेगळी. 5 वर्षापर्यंत जी झाडाची वाढ व्हायला पाहिजे म्हणून आपण वाढीची खतं देतो. आणि उत्पादनाची खतामध्ये काय करतो की उत्पादनाच्या खतामध्ये NPK हे देतोच. त्याच्याबरोबर मादी फुलांचं प्रमाण वाढण्यासाठी सल्फेट ऑफ पोटॅश म्हणजे ज्याला SOP म्हटलं जातं त्याचा आपण मात्रा वाढवतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुळांची चांगली वाढ व्हावी आणि मुळं चांगली राहावी, वाळवीचा नाश व्हावा आणि झाडाची ग्रोथ चांगली व्हावी म्हणून त्याच्यामध्ये कडुनिंब पेंट आणि करंज पेंटचा वापर करतो. त्याचप्रमाणे आपण शेणखताचा वापर करतो, गांडूळ खताचा वापर करतो, वर्मी वॉशचा वापर करतो, त्याच्यानंतर सेंद्रिय खतांचा वापर करतो, जीवाणू खतांचा वापर करतो, काही अर्क आहेत त्यांचा वापर करतो, त्याच्यामध्ये गोकृपामृतम आहे त्याचा वापर करतो, त्याच्यानंतर जीवामृत आहे त्याचा वापर करतो, अशा बऱ्याच संजीवकांचा वापर करतो. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून किंवा वापर करून तुम्ही झाडाची वाढ करू शकताय आणि उत्पादन घेऊ शकताय मोठ्या झाडांसाठी म्हणजे उत्पन्नाच्या झाडासाठी. नारळ पिकाचं उत्पादन घेताना नारळ पिका व्यतिरिक्त नारळाच्या इतर घटकांपासून कशी उत्पादने घ्यावीत? मी पहिलंच म्हटलं की नारळ हा कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्ष म्हणजे काय, त्याचा कुठलाच पार्ट फुकट जात नाही, कुठलाही पार्ट फुकट जात नाही. उदाहरणार्थ बघा, एखादा नारळ सोलला तुम्ही, राहिलं सोडून, त्याच्यापासून कॉयर जातो म्हणजे कॉयर बनवू शकतो, त्याच्यापासून गालीचे पाय पुसण्या सगळं दोऱ्या बनवल्या जातात. त्याच्यामध्ये आतमध्ये असतो त्याचं कोकोपीट म्हणतो, ते मल्चिंगसाठी वापरू शकतो, त्याच्यानंतर मातीविना शेतीसाठी वापरू शकतो, नारळाला पण परत वापरू शकतो. झावळे म्हणून हिरापासून झाडू बनवू शकतो, त्याच्यानंतर झावळ्यापासून तुम्ही छतं बनवू शकताय, झावळ्यापासून कलाकुसरीच्या वस्तू बनवू शकताय, राहिलेले वेस्टेज जाळू शकताय, करवंटीपासून कोळसा बनवू शकताय, करवंटीपासून शोभेच्या वस्तू बनवू शकताय. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही बघाल, एक नारळ, अख्खा नारळ समजा मी विकायला गेलो तर आज मार्केटला जास्तीत जास्त 20 रुपयापासून 40 रुपये किंमत आहे. पण त्या नारळावर मी कोरीव काम केलं तर त्याची किंमत 400 रुपये आहे. म्हणजे एका 40 रुपयाच्या नारळाचे 400 रुपये बनवण्याचं काम तुम्ही त्याचं बाय प्रोडक्ट करून करू शकताय. तसं करवंटीपासून सुद्धा आहे. एक करवंटीला आज 1 रुपया भाव सुद्धा मिळत नाही, 1 ते 2 रुपये भाव. पण त्याच्यापासून जर कलाकृतीचा एखादा लॅम्प बनवला तर त्याची किंमत आहे 1000 रुपये. त्याच्यामुळे 1 रुपयाचे 1000 बनवणं हे काम नारळ करतोय. तसं खोबरं आहे, उदाहरणार्थ आता तुम्ही बघाल तर आता त्यापासून वेगवेगळे मोदक आलेत किंवा वेगवेगळे मिठाईचे पदार्थ आले. ते खोबरं नुसतं विकणं म्हणजे सुकं खोबरं 80 रुपये किलो आहे किंवा 100 रुपये किलो आहे. पण त्याच्यापासून बाय प्रोडक्ट जर बनवले तर त्याची किंमत मिठाई 400 रुपये किलो आहे. त्यामुळे त्या नारळापासून जर तुम्ही बाय प्रोडक्ट बनवले आणि त्याच्यात प्रोसेस केली तर तुमचा भाव 10 पटीने वाढतो. हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते करणारं पाहिजे, असा तो विषय. एकंदर आपण बघितलं तर प्रत्येक बागायतदाराला हे करणं शक्य नाही. मग अशा वेळी सहकारी तत्वावर असं काही करता येईल का?
आहेत, भरपूर आहेत. आता बघा, नारळाची साखर बनवणं, नारळाच्या पासून साखर बनवण्याची किंवा कल्परस बनवण्याच्या फॅक्टरीज रत्नागिरीला सध्या आहे चालू. सिंधुदुर्गामध्ये त्याचे प्रयत्न चालू आहेत. म्हणजे असे जर समजा एका दुसरी फॅक्टरी बनली किंवा झाली तर तिथल्या जवळच्या शेतकऱ्यांना त्याचं हे करू शकताय, काय देऊ शकताय. आता कॉयरचे बघाल तर खूप आहेत. आज सिंधुदुर्गामध्ये जवळजवळ 14 कॉयरच्या फॅक्टरी आहेत. म्हणजे तुम्ही वेस्टेज सोडण जे आहे ते तुम्ही त्याला देऊ शकताय. लक्षात काय, आणि ते करू शकतो. म्हणून सांगतो काय की त्याच्यासाठी त्या कंपन्या तयार राहण्यासाठी कोणतरी पुढाकार घेणं गरजेचं आहे. शासन उत्पन्न हे देतं, फंड देतो. आज नारळ विकास बोर्ड फंड देतो, कॉयर बोर्ड फंड देतो. फक्त तो घेणारा आणि करणारा पाहिजे. त्यामुळे बाय प्रोडक्ट बनवण्यासाठी मोठंच प्रत्येक शेतकऱ्याने बनवायला पाहिजे असा विषय नाही. पण जर समजा त्या शेतकऱ्याने एकत्र येऊन जर केलं आणि सहकारी तत्वावर एखादी समजा फॅक्टरी चालू केली, जशी आता कॉयरची फॅक्टरी बऱ्याचशा आहेत, तशा जर झाल्या तर नारळाला आणखी भाव मिळेल. अर्थात हे उत्पादन आपल्याला सहकारी तत्वावर सर्वांनी एकत्र येऊन किंवा एकमेकांना सहाय्य करूनच घ्यावं लागेल. बरं सर, नारळ पिकासाठी सरासरीचा आपण विचार केला तर 5 ते 7 वर्ष पीक घेण्यासाठी जातो. तर या कालावधीत आंतरपिकं काय घेता येतील का? हा, घेऊ शकतो ना. पहिली गोष्ट म्हणजे पहिल्या 5 वर्षासाठी आणि पुढे 80 वर्षापर्यंत तुम्ही घेऊ शकता आंतरपीक. आता बघा, पहिल्या 5 वर्षासाठी तुम्ही कुठलेही द्विदल धान्य घेऊ शकता, एकदल घेऊ शकता. त्याचा फायदा काय होतो तर त्याच्यापासून तुम्हाला 5 वर्ष वाढीसाठी राहिलेल्या मोकळ्या जागेमध्ये आपल्याला उत्पन्न मिळतं. आणि महत्वाची गोष्ट, द्विदल घेतल्यामुळे रायझोबियम जीवाणू हे स्थिरीकरण करण्याचं काम होतं आणि हे नत्र स्थिरीकरण करता ते झाडाला, नारळाला मिळतं, पर्यायी नारळ वाढतो. म्हणजे थोडक्यात काय, त्याच्यापासून उत्पन्न पण झालं, मधल्या जागेचा वापर पण झाला आणि नारळाला पण फायदा आला. आता दुसरी गोष्ट, आता जर समजा तुम्ही म्हणत असाल की नारळामध्ये आपल्याला 4 वर्षानंतर मग काय घेऊ शकतो, तर बऱ्याच घेऊ शकतो. त्यामध्ये केळी पण आहे, त्याच्यामध्ये मसाले पिकं आहे. जर समजा तुम्ही आज समजा लिंबू लावला, त्याच्यानंतर लवंग लावलं, दालचिनी लावली, जायफळ लावलं, पुष्मिरी लावलं, काळी मिरी, वेलवर्गीय लावलं, तर हे उत्पन्न तुम्ही माड हयात असेपर्यंत जवळजवळ 80 वर्ष घेऊ शकता. त्यामुळे मधली जी जागा आहे ती फुकट जात नाही. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला उत्पन्न जर घ्यायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही जर टुरिझम जर केलं तर ते होऊ शकतं. आता उदाहरण कसं की एखाद्या नारळाला लागलेली फळं काढून विकण्यापेक्षा दाखवून त्याचे पैसे जास्त मिळतात. याला टुरिझम म्हणतात, ॲग्रो टुरिझम. तर अशा पद्धतीने सुद्धा नारळामध्ये उत्पादन आपण वाढवू शकतो. त्यामुळे आंतरपिकाने उत्पन्न, फळापासून उत्पन्न आणि टुरिझमच्या माध्यमातून अशा तिन्ही पद्धतीने तुम्ही नारळापासून उत्पन्न घेऊ शकता. जे आंतरपिकं घेणं हे देखील शाश्वत शेतीसाठी उपयुक्त आहे. म्हणजेच पहिल्या 4 वर्षी जो तोटा सहन करावा लागतो शेतकऱ्याला, तो सहन करावा लागणार नाही, तो तिकडे भरून निघेल. सर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केल्यास तर सिंधुदुर्ग जिल्हा नारळ पिकासाठी कसा योग्य आहे आणि त्याचा शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने फायदा करून घ्यायला हवा? बघा, नारळ पहिलंच मी सांगितलं बागायती आहे. हे बागायती पीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पावसाच्या पाण्यावर गेली 5 वर्ष, 5 महिने किंवा 6 महिने ती जगतोय. त्याच्यानंतर लागणारं मुबलक पाणी सिंधुदुर्गात सगळीकडे आहे. इथं नद्या आहेत, तलाव आहेत, धरणं आहेत, ओढे आहेत, याचा वापर होऊ शकतो. डोंगर उतर सोडला तर जेवढी जमीन सपाट आहे किंवा भात शेतीची आहे अशा ठिकाणी तुम्ही जर नारळ पीक लावलं तर दर महिन्याला उत्पन्न मिळणार. हा महत्वाचा मुद्दा. आता बघा, भात शेती आपण केली, 4 महिन्यानंतर एक पीक आलं. पण नारळ जर लागवड केली तर दर महिन्याला एक पीक मिळणार आपल्याला, आणि हा प्लस असतो. आणि त्याच्यामुळे तुम्ही नारळ शेती सिंधुदुर्गात करू शकताय. नुसतं सिंधुदुर्गात नाही, अख्ख्या महाराष्ट्रात करू शकताय. कारण सगळ्यात पहिली गोष्ट आता बघाल तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी कुठेही तुम्ही जावा, नारळ लागवड केलेली आहे आणि नारळ लागवड होते. आमच्या नर्सरीच्या माध्यमातून दरवर्षी 80,000 ते 1,00,000 नारळ मध्य महाराष्ट्र, विदर्भात दरवर्षी लागवड केली जाते. एक शेतकरी 5-5 हजाराची लागवड करतो. कारण काय, इतर पिकापेक्षा नारळ लागवड करणं सोपं आहे आणि इतर पिकापेक्षा उत्पन्न नारळाचं जास्त आहे. त्यामुळे ते सोयीस्कर पडतं. त्यामुळे कोकणातही लागवड करू शकताय, महाराष्ट्रातही करू शकताय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, कोकणाला लागणारं वातावरण, त्याच्यामध्ये ह्युमिडिटी आहे, ही उत्तम नारळाला चालते. पाणी आहे, मुबलक चालतं, जमीन आहे, शाश्वत चालते. ह्याच्यामुळे की नाही नारळ लागवड कोकणात करणंही आणि अख्ख्या महाराष्ट्रात करणं सोपं आणि सोयीस्कर आहे. नारळ पिकाला प्रोत्साहन मिळावं यासाठी सरकारकडून काय योजना आखल्या जात आहेत? सरकारकडून खूप योजना आहेत.
आता सरकारकडून योजनामध्ये पहिली सगळी योजना काय आहे तर 100% अनुदानमध्ये भाऊसाहेब फोंडकर योजना. आता ही योजना काय नेमकं काम करते तर जवळजवळ भाऊसाहेब फोंडकर योजना जी आहे यामध्ये तुम्ही 10 गुंठ्यापासून 10 हेक्टरपर्यंत तुम्ही क्षेत्र लागवडीखाली आणू शकता. आता नारळाचा नुसता जर विचार केला किंवा जर फळबाग लागवडीचा विचार केला तर जवळजवळ ही 2 वर्षाची रोपे नारळाची जर तुम्ही लागवड केली तर जवळजवळ 1,07,497 रुपये एका हेक्टरला नारळ लागवडीसाठी मिळतात शासनाकडून. तेच जर समजा 1 वर्षाचं बाणावलं लावलं तर 84,000 मिळतात. जर समजा 1 वर्षाचं समजा नेकेड इतर झाडं कुठली नारळामध्ये व्हरायटी लावली तर जवळजवळ 70,000 ते 80,000 रुपये मिळतात. आता एवढ्या पैशामध्ये तुमची नारळाची बाग एका हेक्टरची लागवड करून होते. त्यामुळे भाऊसाहेब फोंडकर योजना एक उत्तम आहे. दुसरी आहे तर आपल्याला बघाल तर नारळ पाम विकास योजना, याच्यामध्ये सुद्धा तुम्ही नारळ लागवड करू शकता, तुम्हाला फायदा आहे. कॉयर बोर्डाची आहे योजना, याच्यामध्ये तुम्ही नारळ लागवड करून त्यांचं दोन्ही दुहेरी फायदा घेऊ शकता. एक म्हणजे नारळ नर्सरीही करू शकताय आणि नारळ लागवडीपासून तुम्हाला सबसिडी मिळू शकते. नारळ विकास मंडळाच्या ज्याला आपण CDB म्हणतो म्हणजे कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड म्हणतो, तर ह्या बोर्डाच्या माध्यमातून तुम्हाला जवळजवळ 50,000 पासून 80,000 रुपये वेगवेगळ्या क्षेत्रानुसार म्हणजे क्षेत्रामध्ये म्हणजे थोडक्यात कसं सिंधुदुर्गात मध्ये वेगळी आहे तर कोल्हापूरमध्ये वेगळे असेल म्हणजे ते थोडेसे किमती पाठीपुढे होतात पण तुम्हाला निव्वळ फायदा मिळतो. आणि जवळजवळ जर तुम्ही म्हणा विम्याच्या बाबतीत बोलाल तर नारळाला 1 ते 7 वर्ष किंवा 1 ते 15 वर्षापर्यंत विमा मिळतो आणि 15 वर्षापासून 60 वर्षापर्यंत वेगळा विमा मिळतो. जर तुम्ही 4 ते 15 मध्ये जर समजा विमा योजना केली तर तुम्हाला 900 रुपये प्रतिसाड मिळतात आणि 16 ते 60 वर्षापर्यंत जवळजवळ 1,750 पर्यंत तुम्हाला विम्याचा फायदा होतो. त्यामुळे नारळासाठी विमा योजना आहे, नारळ लागवडीसाठी फलोद्यान योजना आहे, नारळासाठी तुम्हाला नर्सरी करण्यासाठी योजना आहेत. अशा शासनाच्या भरपूर योजना आहेत. फक्त शेतकऱ्यांनी त्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे, होऊ शकतो. बरोबर. एकंदर शेतकऱ्यांनी या योजनांचा फायदा घेऊन आपलं उत्पन्न कसं वाढवता येईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. बरोबर.